बेबी आत्या, गुड मॉर्निंग. अगं तू कशाला आणला चहा? अहो त्याला काय झालं? कशी आहेस अवघडलेली तू? बस बस, वेळ आहे ना तुझ्याकडे बसायला. हो हो. हा, अहो मला डॉक्टरांनी चालतं फिरतं राहायला सांगितलंय. थँक्यू. एक विचारू का बेबी आत्या? मला माहितीये तू मला काय विचारणार आहेस. तुम्हाला वाईट वाटणार असेल, त्रास होणार असेल तर नाही विचारणार. तुझ्या विचारणाने वेगळा काही त्रास होणार नाहीये. म्हणजे तो होतोच आहे. कसला? मला हल्ली खूप खूप एकटं एकटं वाटतं. अहो आम्ही सगळे आहोत की. तरीही एकटं वाटतं मला. मग तुम्ही बोलत का नाही? इगो आडवा येतो ना. म्हणजे मीच सगळं लाथाडलं आणि आता त्याचा मला पश्चाताप होतोय. कुठल्या तोंडाने सांगू मी? पण म्हणजे तुम्हाला पश्चाताप होतोय का माहित नाही. बेबी आत्या? चूक खरं तर देवची. तरी मला पश्चाताप का होतोय? तुम्हाला आठवण येते ना त्यांची? यायला नकोय ना ग जान्हवी? प्रेम केलं ना हो त्यांच्यावर. तीच तर चूक झाली ना माझी. प्रेम करणं चूक नाहीये बेबी आत्या. निभावता नाही आलं पण मला ते. अजूनही वेळ गेलेली नाहीये. जान्हवी, जे आजपर्यंत जमलं नाही ते यापुढे कसं जमेल? क्षमा करणं कुठल्याही वयात जमतं बेबी आत्या. देवला क्षमा केली ना की पुढे जाता येतं. जान्हवी, तू माझ्या जागी असतीस तर तू तुझ्या नवऱ्याला क्षमा केली असतीस? मी त्याच्यावर इतकी चिडलेच नसते बेबी आत्या. त्याची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. बोलणं ठीक आहे जान्हवी. बेबी आत्या, लग्न ही कमिटमेंट मानते मी. आणि कमिटमेंट पाळण्यासाठी माझी कुठलीही तडजोड करण्याची तयारी असते. पटलं नाही तरी? मतभेदाचे तंटे होऊ न येणं आपल्या हातात असतं ना. तुम्हाला माहिती आहे, आमच्यात तर खूप आहेत, प्रत्येक गोष्टीत आहेत. पण ना म्हणूनच आम्ही एकमेकांना आवडतो. श्री, मूल नको असं म्हणाला असता तर? तेच म्हणाला होता तो. मग मी त्याचं म्हणणं समजून घेतलं बेबी आत्या. मग पुढे? म्हणून तर मला माझं म्हणणं त्याला पटवता आलं. त्याला जर समजून घेऊच शकले नसते तर माझं म्हणणं मी त्याला कसं समजावलं असतं? समजून घेतल्याशिवाय समजूत नाही काढतायत बेबी आत्या.